नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी अगदी तुम्हाला हे नवीन हा विषय घेऊन आलेली आहे। तुम्ही व्हर्च्युअल वॅकन्सी फॉर राउंड 2 असं हे मी पूर्णपणे तुम्हाला अगदी सी-ई-टी सेलच्या मार्फत तुम्हाला मी इथे यूट्यूब मार्फत सांगणार आहे। सी-ई-टी सेलवरून अगदी वेबसाईटवर मी काढलेलं आहे 27 म्हणजे हे काल आलेलं आहे आपल्या वेबसाईटवरती। आणि कालच मी एक व्हिडिओ पण टाकला होता, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी पाहिला आणि मला खूप सारे मेसेजेस येत आहेत की मॅडम आर के धमनी मेडिकल कॉलेजबद्दल जे मी सेकंड राऊंडला येणार आहे कॉलेज आणि त्याच्या 50 सीट्स आहेत त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि सीट मॅट्रिक्स आपला आलेला आहे आणि अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार अगदी मी तुम्हाला त्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सीट मॅट्रिक्स पूर्णपणे दाखवून आणि किती विद्यार्थ्याला सीट्स अवेलेबल आहेत तेही मी सांगितलेलं आहे। पण खूप सारे मेसेज आहेत मॅडम की व्हर्च्युअल वॅकन्सी किती आहेत, ॲक्च्युअली किती आहेत हे पण तुम्ही अगदी सांगा कॉलेज वाईज। तर अगदी मी विद्यार्थ्यांना अगदी इझी जाईल म्हणून अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हे पूर्णपणे कॉलेज काढलेलं आहे। प्रत्येक कॉलेज वाईज तिथे कॅटेगरी पण दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी मी तुम्हाला 1 to 1 याच्या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे। MBBS हा कोर्स आणि BDS ह्या दोन्हीबद्दल मी आज सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा पाहत असतील त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याचा फायदा होईल। तर इथे तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता MBBS मी काढलेला आहे आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट प्रत्येक कॉलेज मी अगदी महाराष्ट्रामधले आपले इथे मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहे आणि कॅटेगरी प्रत्येकाच्या आपापल्या कॅटेगरीनुसार सध्या सेकंड राऊंडला किती सीट्स अवेलेबल आहेत तेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे। तर फर्स्ट मी हे कॉलेज काढलेलं आहे, तुम्ही अगदी झूम करून पहा म्हणजे लक्षात येईल। इथे कोड नंबर पण दिलेला आहे 01101 ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई। तर हे अगदी फॅकल्टी नेम दिलेला आहे MBBS आणि पूर्ण हा कोठा दिलेला आहे आणि टोटल सीट्स पण दिलेले आहेत। तर तुम्ही इथे अगदी झूम करून पाहू शकता। डिफेन्स दिलेला आहे, EWS दिलेला आहे आणि OBC पाहू शकता, SC ST। तर हे असं प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी आता इथे पाहू शकता तुम्ही। फॉर एक्झाम्पल SC कॅटेगरीमध्ये इथे ह्या कॉलेजला 8 सीट्स वॅकंट आहेत आणि ST कॅटेगरीला 4 सीट्स वॅकंट आहेत सेकंड राऊंडला। तर हे असं प्रत्येक कॉलेज वाईज मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हे सेकंड कॉलेज पण आहे BJ मेडिकल कॉलेज पुणे। इथेही तुम्हाला अगदी प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्हाला अगदी सध्याच्या टोटल सीट्स किती आहेत तेही तुम्ही अगदी पाहू शकता। इथेही तुम्ही पाहू शकता SC STचा पण इथं सीट्स किती अवेलेबल आहेत, 7 आणि STमध्ये 1 आहे। तर असे प्रत्येक अगदी तुम्ही PDF तुम्ही स्क्रोलिंग करून मी दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता। हे नेक्स्ट आहे सोलापूरचं कॉलेज आहे, इथलंही तुम्ही इथे पूर्ण अगदी डिटेल्समध्ये पाहू शकता। आणि नेक्स्ट आहे सांगलीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली, हे पण खूप जुनं आहे कॉलेज, विद्यार्थी मित्र सगळ्यांना माहितीच आहे। आणि त्याप्रमाणे हे अगदी तुम्ही पूर्णपणे प्रत्येक कॉलेज पाहू शकता। हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरचं पण हे पण फार जुनं आहे। इथे तुम्ही अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही अगदी सीट्स पाहू शकता। OBCच्या इथं 12 सीट्स अवेलेबल दाखवत आहेत आणि ओपन कॅटेगरीच्या 14 सीट्स दाखवत आहेत। SC ST PWD आणि नव्यानं आलेलं आहे SC BC असं हे प्रत्येक कॉलेज वाईज मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी याचं PDF पण पूर्णपणे डिटेल्स हवा असेल त्यांनी नक्कीच मला मेसेज किंवा कॉल करून अगदी PDF विषयी माहिती विचारू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे। अगदी हे पूर्ण मी गव्हर्नमेंट पण दाखवत आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अगदी प्रायव्हेट पण दाखवणार आहे, ही लक्षात घ्या तुम्ही। ओके, तर हे तुम्ही ते पाहू शकता। हे प्रायव्हेटसुद्धा मी इथं काढलेलं आहे कॉलेज, हे नागपूरचं हे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहे हे। आणि पुढे मी तुम्हाला MBBS जे आहे कॉलेजेस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव म्हणजेच आपण त्याला उस्मानाबाद असंही म्हणतो। तर जवळजवळ हे 85 पेजेसचं हे PDF आहे विद्यार्थी मित्रांनो। तर हे पूर्णपणे अगदी BDS पर्यंत इथं पूर्णपणे दिलेलं आहे। तर तुम्ही अगदी 1 to 1 पूर्णपणे झूम करून पहा म्हणजे प्रत्येक कॉलेज वाईज तुम्हाला इथे लक्षात येईल। आणि लास्ट इथं काढलेलं आहे नांदेडचं BDS कॉलेजचं पण इथे तुम्हाला दिलेलं आहे। तर हे पूर्णपणे 85 पेजेसचं हे पूर्णपणे PDF आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याबद्दल डिटेल्स आणखीन माहिती हवी पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्हाला आमच्यामार्फत सुद्धा जर काउन्सिलिंग घ्यायचं असेल तर तुम्ही अगदी काउन्सिलिंग घेऊ शकता आणि तुमचं MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजबद्दल हे पूर्णपणे मी या व्हिडिओच्या मार्फत सांगितलेलंच आहे। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी प्रायव्हेटमध्ये सुद्धा म्हणजे अदर राज्यांमध्ये सुद्धा सीट्स अवेलेबल आहेत तर तिथेही तुम्हाला अगदी MCCचं रजिस्ट्रेशन करून अगदी अदर राज्यांमध्ये सुद्धा डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन्स घेता येऊ शकतं। अगदी मी फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आपले महाराष्ट्र विद्यार्थ्यांचे
ॲडमिशन स्वतः येऊन करून दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर जे काही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील अगदी त्याही ठिकाणी डीम्डमध्ये सुद्धा, तर तेही विद्यार्थी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जस्ट 250 अबोव मार्क असतील तरीसुद्धा तुम्हाला तिथे MBBS करण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. हे पण तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. आणि नक्कीच तुम्हाला जर MBBS करायचं असेल आणि अदर राज्यामध्ये तुम्हाला जायची तयारी असेल तर ते तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते किंवा पॅरेंट्सलाही सांगू इच्छिते की तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर दिलेलाच आहे ऑलरेडी. परत एकदा मी सांगते 7598183252 ह्या नंबरवर तुम्ही मला अगदी मेसेज टाकला, मला अदर राज्यामध्ये सुद्धा MBBS करायचं आहे तरीही मी स्वतः येऊन अगदी ॲडमिशन्स करून देत आहे अदर राज्यांमध्ये. तर तमाम आपल्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला जर वर्ष वाया घालवायचं नसेल किंवा रिपीट पण करायचं नसेल आणि MBBSही करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. एवढंच या निमित्तानं हा मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांनाही ह्याचा नक्कीच फायदा होईल. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.